गृहमंत्री कमजोर, त्यांना काम करू दिलं जात नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। शिवसैनिकांकडून द हॅबिटेट स्टुडिओच्या तोडफोडीनंतर राऊतांनी हे विधान केलेलं आहे। स्टुडिओची तोडफोड करण्याची गरजच काय होती असं देखील राऊतांनी विचारले। शिंदे डीसीएम यांचं भान कामरानं राखायला हवं होतं असं योगेश कदम यांनी म्हटलंय। स्टुडिओ फोडून धमक्या देण्याची काय 50-60 लोक जातात, हातामध्ये लाठ्याकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे ते हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं। या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे। माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं। त्यांना झेपत नाही, गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिलं जात नाही। ठेवायला हवं होतं की सन्माननीय शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आज ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। याचं भान हे पुन्हा त्या व्यक्तीने ठेवायला हवं होतं। भडकाऊ भाषणं करून किंवा भडकाऊ असे व्हिडिओ व्हायरल करून जर का अशा पद्धतीने अपमानास्पद जर का कुठले व्हिडिओ व्हायरल होत असतील किंवा वक्तव्य केली जात असतील तर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येणं हे साहजिक आहे। परंतु अर्थातच जे काही तोडफोड झालेली आहे त्याचं समर्थन का मी करणार नाही, परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत।